नमस्कार, मित्वा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिलं, निखिल ऑफिसमध्ये आल्यावरती श्रावणीची वाट पाहत असतो। थोड्या वेळाने श्रावणी ही ऑफिसमध्ये येते। श्रावणीला लॉग इन करण्यामध्ये काही अडचणी येत असतात, म्हणून निखिल तिची हेल्प करण्यासाठी येतो। ते ज्या प्रकारे एकमेकांना पाहतात आणि हसत बोलत असतात ते पाहून मात्र अदितीला फारच राग येतो। ती रागाने श्रावणीजवळ जाणारच होती की तेवढ्यात निखिलने तिला अडवलं। त्यामुळे अदितीचा राग अजूनच वाढला। तर पाहू आता पुढे। निखिल फार स्पष्टपणे बोलल्यामुळे अदिती नाईलाजाने आपल्या जागेवर येऊन बसली। निखिललाही जाणवलं की अदिती विनाकारणच श्रावणीवरती सतत राग काढत होती, म्हणून पण ती असं का वागते श्रावणीसोबत हाच विचार त्याच्या मनात येत होता। एकदा झालं तर ठीक आहे, पण दुसऱ्यांदा पुन्हा श्रावणीच्या मागं लागणं म्हणजे ते योग्य नाही। लवकरच अदितीशी या विषयावरती बोलावं लागेल हे त्याने त्याच्या मनाशी ठरवलं। दुपारी लंचची वेळ झाली। निखिल आपला टिफिन घेऊन श्रावणीच्या डेस्कजवळून जात होता। त्याला श्रावणी काम करताना दिसली। तो तिच्या डेस्कजवळच तसाच उभा राहिला। श्रावणी, चल लंच करायला, लंच टायमिंग झाला आहे, मग पुन्हा लंच टाईम संपून जाईल, निखिल म्हणाला। अरे हो, थांब येतेच। श्रावणीनेही आपलं काम पटकन संपवलं। तिने बॅगेतून टिफिन काढला। त्याच्याकडे 2 टिफिन होते, त्यातला एक टिफिन तिने निखिलजवळ दिला। निखिल, हा टिफिन तुझ्यासाठी आईने पाठवलेला आहे। अरे वा, माझ्यासाठी टिफिन दिलंय, काय आहे याच्यात? निखिलने फार उत्सुकतेने विचारलं। अरे काही नाही, आईने आळूवळ्या केल्या होत्या, त्याच दिल्यात, श्रावणी म्हणाली। अरे वा, मग आज मज्जाच आहे मग तर लंच करताना। निखिलनेही श्रावणीकडून टिफिन घेतला आणि ते दोघेही कॅन्टीनमध्ये जायला निघाले। ते दोघे कॅन्टीनमध्ये पोचले तर पूर्वा आणि मीता या दोघीही आधीपासूनच कॅन्टीनमध्ये आलेल्या होत्या। तर इकडे अदिती आणि राकेश हे दोघेही आधीपासूनच कॅन्टीनमध्ये आलेले होते। श्रावणी, चल एकत्रच लंच करू आपण, निखिल म्हणाला। अरे नको, पूर्वा आणि मीता आधीपासूनच आलेल्या आहेत, त्या मला केव्हाच्याच बोलवत होत्या लंच करायला, पण माझं थोडंसं काम बाकी होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही पुढे जा, मी येतेच थोड्या वेळात। आणि त्याशिवाय तुझे फ्रेंड्सही तिकडे आलेले आहेत, त्यांनाही आवडणार नाही, श्रावणी अदिती आणि राकेशकडे पाहत म्हणाली। अगं तसं नाही, तू एकदा त्यांच्याशी मैत्री केली की तेही तुझे फ्रेंड्स लगेच होतीलच, त्यांना असेही नवीन फ्रेंड्स बनवायला आवडतात, निखिल म्हणाला। नको रे, मी रोज पूर्वा आणि मीता यांच्यासोबतच लंच करते, त्या दोघींनाही आवडणार नाही, पाहिजे तर तू ये, तू आमच्यासोबत लंच कर, श्रावणी म्हणाली। निखिल काही उत्तर देणार त्याआधीच राकेशनेच त्याला आवाज दिला। निखिल, अरे भावा, किती वेळ? आज तुला लंच करायचं आहे की नाही, का पूर्ण लंच टाईम गप्पा मारण्यातच घालवणार आहेस? केव्हापासून वाट पाहतोय आम्ही तुझी, चल ये लवकर। राकेशने आवाज देताच निखिल आणि श्रावणी दोघांनीही एकमेकांकडे पाहत स्माईल केली आणि मान हलवली। ते दोघेही आपापल्या फ्रेंडसोबत लंच करण्यासाठी गेलेत। श्रावणी, किती उशीर ग तुला? केव्हापासून वाट बघतोय आम्ही तुझी, मीता म्हणाली। सॉरी यार, अगं थोडंसं काम बाकी होतं, म्हटलं आधी ते करून घ्यावं, असे बोलून श्रावणीही त्या दोघींसोबत लंच करायला लागली। तर इकडे निखिलचे फ्रेंड्सही त्यालाच बोलत होते। मित्रा, किती वेळ गप्पा मारत बसणार होतास? लंच टाईम निघून गेला असता तरी वाटतं तुझ्या गप्पा आज संपल्या असत्या की नाही, राकेश त्याला चिडवत म्हणाला। अरे काही नाही रे, ते थोडं असंच कामाचं बोलत होतो आम्ही, चला लंच करूया। निखिलने एक त्याचा स्वतःचा टिफिन ओपन केला तर एक श्रावणीने दिलेला टिफिन ओपन केला। टिफिनमधल्या आळूवळ्या पाहताच राकेश आणि अदिती दोघांनीही टिफिनवरती ताव मारला। अरे वा निखिल, आज तू डायरेक्ट 2-2 टिफिन घेऊन आला आहेस, मज्जा आहे भावा तुझी। हा, आळूवळ्या तर आणि खूपच छान आणि टेस्टी झालेल्या आहे, राकेश अळूवळी खात म्हणाला। हो खरंच खूप टेस्टी आणि छान झालेल्या आहेत, टेस्ट तर खूपच अप्रतिम आहे या अळूवड्यांची,
काकींना म्हणावं, दर 2 दिवसांनी तरी निदान पाठवत जा आमच्यासाठी तरी. इतक्या छान आणि टेस्टी अळूवड्या आम्हालाही खायला मिळतील. अदिती अळूवडी खात खातच म्हणाली. निखिलनेही एक अळूवडी पटकन उचलली आणि तोंडात टाकली. टेस्ट तर यार खरंच खूप छान आहे या अळूवड्यांची. पण ह्या अळूवड्या माझ्या आईने नव्हे तर श्रावणीच्या आईने बनवून पाठवलेल्या आहेत, निखिल म्हणाला. श्रावणीचं नाव ऐकतंच अदितीने नाक आणि तोंड मुरळलं. म्हणजे आता तुझ्यासाठी टिफिनही यायला लागले वाटतं. अदिती असे बोलताच निखिलने अदितीकडे पाहिलं तर अदितीने लगेच चेहऱ्यावरती खोटी स्माईल आणत म्हणाली, मज्जा आहे रे मग तुझी तर. अदिती चांगल्यात बोलते की वाकड्यात बोलते हेच काही निखिलला कळालं नाही. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा लंच करायला लागला. सगळ्यांचं लंच करून झाल्यानंतर ते पुन्हा आपापल्या कामाला लागले. सायंकाळी 4च्या वेळेस श्रावणी कॉफी घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेली होती तर थोड्या वेळाने निखिलही तिथे कॅन्टीनमध्ये पोहोचला. श्रावणी एकटी बसली आहे हे पाहून निखिल तिच्याजवळ गेला. श्रावणी, तू एकटी आलीस? तुझ्या फ्रेंड्स नाही आल्यात का तुझ्यासोबत? निखिलने विचारलं. अरे नाही, त्या दोघींनाही काही कॉफी घेण्याचा मूड नव्हता आणि असंही त्यांना त्यांचं बरंच काम बाकी होतं, म्हणून त्या काही यायला तयार नव्हत्या. म्हणून म्हटलं चला आपण एकटंच जाऊन येऊ, श्रावणी म्हणाली. आणि तू पण तर एकटाच आला आहेस ना रे, तुझे फ्रेंड्स नाही आले का तुझ्यासोबत? तिनेही त्याला हसून विचारलं. नाही, ते दोघेही त्यांच्या कामामध्ये बिझी आहे त्यामुळे, आणि मुळात मीही कोणाला विचारलंच नाही. माझं मन झालं तर मी आलो कॉफी घेण्यासाठी. आता मात्र तू एकटी आहे आणि मी देखील एकटा आहे तर आपण आता दोघांनीही एकत्र कॉफी घेण्यामध्ये काही हरकत नाही. चालेल ना तुला? आपले फ्रेंड्स आपल्यासोबत नाही आहेत तर? निखिल मिश्किलपणे हसत तिला म्हणाला. श्रावणीनेही हसत हो मध्ये मान डोलवली. निखिल त्याचा कॉफी मग आणण्यासाठी गेला आणि कॉफी मग घेऊन तो श्रावणीच्या टेबलजवळ आला. दोघेही कॉफी घेत होते. तेवढ्यात श्रावणी म्हणाली, निखिल, काही झालं का फायनल आपलं बाहेर जाण्याचं? मी तर काय आईलाही सांगितलं. आई बाबांसोबत बोलणार आहे, पण फक्त बाबांची ड्युटी मॅनेज झालं म्हणजे झालं. आज बाबा घरी लवकर येणार आहेत. बाबांना काहीही करून कन्व्हिन्स करू की त्यांनी त्यांची ड्युटी ॲडजस्ट करण्यासाठी. पण आपण नक्की जाणार आहोत ना? नाहीतर कळालं की मी इथे बाबांचं डोकं खाल्लं आणि हा सगळा प्लॅनच कॅन्सल झाला, श्रावणी म्हणाली. अगं हो, आता ठरवलं आहे तर आपण नक्कीच जाऊ. मी तसं रागिणीला मेसेज टाकला होता रात्री. ती घरी सांगणारच होती सगळ्यांना, कारण माझं अजून या विषयावरती घरी काही बोलणं झालेलं नाही आहे. काल घरी पोहोचायला फारच उशीर झाला. आज संध्याकाळी साहिलला भेटतो, त्याच्याशी सगळं डिस्कस करून पुढचं प्लॅनिंग करून घेतो आणि प्लेसही निवडतो. आपल्याला अशी प्लेस निवडावी लागेल की आपले घरातले मंडळींनाही ती जागा एन्जॉय करता आली पाहिजे. नाहीतर आपण असं कुठलंही ठिकाण म्हटलं तर आजी आजोबाचं फिरणं इम्पॉसिबल आहे. ते काही आपल्यासोबत एन्जॉय करणार नाही. आपल्याला सगळा वेळ फक्त एकमेकांसोबत घालवायचा आहे. मग ते पुन्हा कुठेतरी एका ठिकाणी बसून राहतील आणि आई आणि मोठी आई त्याही कुठे जर फार चालायचं असेल तर त्या काही चालणार नाही. त्या म्हणतील तुम्ही जाऊन या आणि आम्ही कुठेतरी बसून राहतो. त्यापेक्षा असं ठिकाण निवडायचं की जिथे आपण सगळे पूर्ण फॅमिलीसोबत राहून तिथेच गेम्स खेळू, खाणं पिणं करू आणि काहीतरी एन्जॉयमेंटही आपली होईल तिकडे. म्हणून मला तर वाटतं की आपण एखाद्या फार्म हाऊसलाच जाऊ. तुझं काय मत आहे याच्यावरती? निखिलने श्रावणीला विचारलं. तू जे म्हणतोस तेही अगदी बरोबर आहे. जर आपण मोठ्यांसोबत जाणार आहोत तर त्यांनाही ती जागा एन्जॉय करता आली पाहिजे. आणि जर जास्त फिरफिर राहिली तर ते काही तितकं फिरणार नाहीत. ते पुन्हा कुठेतरी जागा शोधतील आणि तिथेच बसून राहतील. तशी फार्म हाऊसची आयडियाही चांगली आहे. तिथे कसं स्विमिंग पूल पण असेल तर आपण तिथे जाऊन एन्जॉयही करू शकतो. त्याशिवाय ना आपण असं करू
की सगळे मोठे आणि आपण सेम एजवाले काहीतरी गेम्स खेळू आणि त्यांनाही आपल्यासोबत ते गेम्स खेळायला लावू. आपल्यासोबत त्यांनाही लहान बनवून टाकू आपण. तसं आपण आता मोठे झालेलो आहोत. श्रावणी आपल्या भुवया उडवत आणि गालात हसत म्हणाली. ठीक आहे, चालेल, बघू आपण तसं. तुला कॉल तर करेलच. दोघांनी गप्पा मारत मारत कॉफी संपवली. चला आता पुन्हा कामाला लागा, निखिल म्हणाला. तसे निखिल आणि श्रावणी दोघेही टेबलवरून उठले आणि बाहेर निघू लागले. तेवढ्याच अदितीने कॅन्टीनमध्ये एंट्री केली. तिला समोरच निखिल आणि श्रावणी दोघेही एकत्र दिसलेत. तसा दोघांना एकत्र पाहून अदितीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. निखिल, झाली वाटतं तुझी कॉफी घेऊन. अदिती बोलत तर निखिलची होती, पण तिरकस नजरेने ती श्रावणीकडे पाहत होती. तिची नजर श्रावणीच्या लक्षात आली. तसं श्रावणी म्हणाली, सर मी निघते, तुम्ही मॅमसोबत बोला. असे बोलून श्रावणी तिकडून निघून गेली. चल निखिल, आपण कॉफी घेऊया, अदिती निखिलला म्हणाली. अगं मी आत्ताच कॉफी घेतली आणि मी आता बाहेरच निघत होतो. तेवढ्यात तू आलीस. आता पुन्हा कुठे लगेच कॉफी घेणार आहे मी. तू कॉफी पी, मी जातो, निखिल अदितीला म्हणाला. हो बाबा, आता काय, तू जाणारच ना. तुला नवीन फ्रेंड जे भेटली आहे तर तू जुन्या फ्रेंडला कशाला लक्षात ठेवशील. म्हणून तर कॉफी प्यायला सुद्धा तू मला विचारलं नाही आणि तिच्यासोबतच आलास. एका शब्दाने तरी मला बोलला नाहीस. अदिती थोडीशी नाराजीच्या स्वरातच निखिलला म्हणाली. निखिललाही तसं जाणवलं आणि कुठेतरी अदितीचं बोलणं त्याच्या मनाला खटकलंही. अदिती, मी काही तिला घेऊन नव्हतो आलो. ती तिची स्वतःहूनच आधीच इथे आलेली होती. आम्ही दोघेही एकटेच आलो होतो. ते इकडे येऊन आम्ही एकमेकांना भेटलो आणि त्याशिवाय या आधीही आपण कधी एकत्र कॉफी घेतली नाही. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हाच आपण कॉफी घ्यायला येत होतो. असं नाही आहे की आपण दरवेळेसच कॉफी घेण्यासाठी एकमेकांना विचारून जात होतो किंवा सोबतच जात होतो. तर त्यामुळे तुला एवढा राग कशाला यायला पाहिजे आणि तू इतकी का चिडचिड करायला लागली आहेस. तू कॉफी घे, मी जातो, मला असंही बरंच काम आहे अजून बाकी. असे बोलून निखिल कॅन्टीनमधून बाहेर निघाला तर अदितीही कॉफीचा मग घेऊन टेबलवरती येऊन बसली. ती आपल्याच विचारात मग्न झाली. तिला निखिलचं रागवलेलं जाणवलं. ती त्याच विचारात होती. आपण का इतका राग करायला लागलो आहोत त्या श्रावणीचा. ती निखिलसोबत बोललेलं का कुणास ठाऊक मला इतकं आवडत नाही. विनाकारण श्रावणीवरती राग केल्यामुळे निखिलच्याही नजरेत माझी इमेज खराब होईल. अशामुळे तर मला आमची मैत्री खराब होऊ द्यायची नाही आहे. पण मी तरी काय करणार. त्याला असं दुसरं कोणासोबत इतकं फ्रेंडली वागताना आणि बोलताना पाहून मला अजिबातच आवडत नाही. आजपर्यंत निखिल कधीच माझ्यावरती रागवला नाही किंवा ओरडून बोलला नाही. पण आता या श्रावणीमुळे त्याच्या नजरेत माझ्याबद्दल मला राग दिसून येत आहे. भलेही तो बोलला नाही, पण त्याचे ते डोळे बोलून गेलेत. मला निखिलपासून दूर व्हायचं नाही आहे. अदिती कॉफी पीत पीतच मनात विचार करत होती. मगमधली कॉफी केव्हा संपली ते तिला कळलंच नाही. कॉफी पिऊन झाल्यावरती तिने मनाशी ठरवलं, आपण श्रावणीशी वाईट वागलो तर निखिल अजूनच आपल्यापासून दूर होईल आणि तिच्या जवळ जाईल. निखिल श्रावणीसोबत जास्त फ्रेंडली नाही झाला पाहिजे. आम्ही इतके क्लोज फ्रेंड आहोत. एवढ्या वर्षाची आमची जुनी मैत्री आहे आणि ही आता पाठीमागून येऊन लगेच आमच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण करायला लागली आहे. त्यामुळे तिला तिच्या पद्धतीनेच दूर करावं लागेल. असा विचार करून अदिती कॅन्टीनमधून बाहेर निघाली. तिने ऑफिसमध्ये एंट्री केली. ऑफिसमध्ये तिच्या डेस्कजवळ जात असताना तिची नजर समोर असलेल्या निखिलवरती गेली. तिने ठरवलं होतं की निखिलला आपल्या चेहऱ्यावरून आणि वागण्यातून काहीही कळू द्यायचं नाही. तिने त्याच्याकडे पाहत छान अशी स्माईल करत तिच्या डेस्कजवळ बसण्यासाठी गेली. निखिललाही थोडंसं आश्चर्य वाटलं. आत्ता काही वेळापूर्वी रागात असणारी अदिती अचानक अशी स्माईल करते. तोही 2 मिनिटं तसंच तिच्याकडे पाहत राहिला.
जाऊ दे, कदाचित अदितीला तिची चूक समजली असेल. तशी आहेच ती तितकी हुशार. नशीब पण तिला लवकरच जाणवलं, नाहीतर या दोघींमध्ये तर माझाच कुसमुरा झाला असता. निखिल आपल्याच मनात विचार करत पुन्हा कामाला लागला. असेच 1-2 दिवस निघून गेलेत. अदितीही आता श्रावणीसोबत जरा नॉर्मलच वागायला लागली होती. तसंच इकडे निखिल आणि साहिलने दोघांनीही मिळून फार्म हाऊसला जाण्याचं फायनली ठरवलं. त्या दोघांनाही असं फार्म हाऊस पाहिजे होतं की जिथे मोठे आणि आपल्यासारखे दोघेही एन्जॉय करू शकतील. फिरायला जायच्या आदल्या दिवशी श्रावणी आणि निखिल दोघेही ऑफिस सुटल्यावरती मिळून स्नॅक्सची खरेदी करण्यासाठी गेली. श्रावणी जे पण स्नॅक्स आयटम दिसतील ते सगळेच ट्रॉलीमध्ये भराभरा टाकत होती. तिने वेगवेगळ्या प्रकारचे बरेच स्नॅक्स आयटम ट्रॉलीमध्ये टाकले होते, जसे चिप्स, कुरकुरे, बिस्किट्स आणि असे बरेच काही पदार्थ होते की जे तिला पॅकिंगवरूनच आवडले ते तिने ट्रॉलीमध्ये टाकलेत. तसं निखिल तिच्याकडेच आश्चर्याने पाहू लागला. किती घेते श्रावणी? आपण जेमतेम 2 दिवसासाठी जाणार आहोत. आदल्या दिवशी जाणार तर दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न येणार आहोत आणि त्याशिवाय तिकडे नाश्ता जेवण त्याची सगळ्याचीच सोय असणार आहे. मग इतकं घेऊन पण काय करणार आहेस तू? इतकं सगळं कोण खाईल? हे तू सगळं तुझ्या हिशोबाने घेत आहेस की काय? निखिल थोडासा तिला चिडवत म्हणाला. मला नाही वाटत की असंही इतकं सगळं लागणार आहे आपल्याला. तू तुझ्यापुरता जे काही लागणार आहे ते घे पाहिजे तर. निखिल श्रावणीने घेतलेला सामान आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत बोलू लागला. तसं श्रावणी बारीक डोळे करून निखिलकडे पाहू लागली. तुला असं वाटतं की हे सगळं भरपूर आहे, पण आपण लोकही तितकेच आहोत. तर एक खाणार तर दुसऱ्याकडे नको का? का दुसरं नुसतं तोंड पाहत राहील? आणि असंही गाडीत बसल्यावरती स्नॅक्स खात पीत जायलाच मजा येते. मी हे सगळं त्याच हिशोबाने घेते. इतकं हे सगळं काही माझ्या एकटीसाठी नाही आहे जे तू इतकं आश्चर्याने पाहत आणि बोलत आहेस तर. श्रावणी थोडीशी ॲटिट्यूडमध्येच म्हणाली. बरं बाबा, ठीक आहे, घे तुला काय घ्यायचं आहे ते, निखिल म्हणाला. निखिल असं म्हणताच श्रावणीने आणखी बऱ्याच गोष्टी ट्रॉलीमध्ये टाकल्यात. बाप रे, ही किती सामान घेते? हिला खरंच इतकं खायला लागतं की काय? खाऊच्या सामानाचीच एक मोठीच बॅग भरून जाईल. आणि आता हिला काही बोललो तर आणखी चिडायला कारणच मिळेल. त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं. घे बाई, तुला काय काय घ्यायचंय ते, निखिल श्रावणीच्या ट्रॉलीकडे पाहत मनातच विचार करत होता. कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.